तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। शेतजमीन विकत घेताना तिचे टायटल कसे चेक करायचे किंवा त्याचबरोबर त्याचा काय फायदा नेमका काय हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर लक्षात घ्या की शेतकरी किंवा जमिनीचे खरेदीदार असाल तर जमिनीचा मालकी हक्क आणि त्याच्याबाबतची जी काही वैधता तपासणं अत्यंत आवश्यक असतं। ही प्रक्रिया टायटल व्हेरिफिकेशन म्हणून ओळखली जाते। चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीमुळे आर्थिक नुकसान होण्याची जी काही शक्यता असल्याने ही तपासणी सखोलपणे करणे या ठिकाणी गरजेचं आहे। त्याचबरोबर जमीन जी आहे ती शेतीची किंवा बिनशेतीची हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। प्रत्येक जमीन ही तात्विकदृष्ट्या शेतीसाठीच असते जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्याचा अधिकृत आदेश बिनशेती वापराबाबत दिला जात नाही। जमीन शेतीची आहे की नाही हे सातबारा उतार्यावरने या ठिकाणी समजतं। उतार्यावरील आकार व पीक पेरा या सदरांची जी काही पाहणी करून जमीन बिनशेतीची असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी आढळतो। त्याचबरोबर झोन तपासणी करणं गरजेचं आहे। त्यामध्ये जसं की नगरपालिका महानगरपालिकेच्या हद्दीतील जमिनीसाठी जसं की या क्षेत्रांमध्ये तयार करण्यात आलेल्या डेव्हलपमेंट प्लॅन नुसार जमिनीचा जो काही झोन म्हणजेच त्याचा काय वापर होऊ शकतो हे ठरतं। उदाहरणार्थ जसं की ग्रीन बेल्ट, त्याचबरोबर शेती झोन, नो डेव्हलपमेंट झोन, कमर्शियल झोन वगैरे। इच्छुक खरेदीदारानं जमीन कोणत्या हेतूसाठी वापरणार आहे हे आधी स्पष्ट करून त्यानुसार झोनची जी काही तपासणी करावी। तसेच आरक्षण, त्याचबरोबर डीपी रोड याची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडून घेतली पाहिजे। नगरपालिकेच्या हद्दीबाहेरील जसं की जमिनीसाठी जसं की रिजनल प्लॅन लागू असतो। या प्लॅनमधून झोनची आणि जमीन विकासास योग्य आहे की नाही याची जी काही माहिती मिळवता येते। काही विशेष क्षेत्रांसाठी जसं की कॅन्टोन्मेंट बोर्डचा जो काही अधिकार या ठिकाणी असतो, पण बहुतांश भागात रिजनल प्लॅन लागू असतो। जमिनीचा जो काही मालकी हक्क तपासणे हे सुद्धा गरजेचं आहे। त्यामध्ये जसं की जमिनीच्या मालकी हक्काची खात्री करणे म्हणजेच फक्त सध्याचा सातबारा पाहणे नव्हे तर खालील कागदपत्रांची जी काही सखोल तपासणी आवश्यक असते। जसं की चालू आणि मागील 35 वर्षांचे जे काही सातबारा उतारे, त्याचबरोबर 6ड फेरफार नोंदी व त्या नोंदीनुसार दस्तावेज, जमीन हस्तांतरणात जसे की असलेले बंधने, परवानग्या, त्याचबरोबर हुकूम वगैरे, वारसा नोंदीतील व्यक्तींची जी काही शहानिशा, हिंदू वारसा कायद्यानुसार मुलींचा जो काही हक्क, विशेषतः वडिलोपार्जित जमिनीत या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। लक्षात घ्या की जाहीर नोटीस करणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे। यामध्ये टायटल तपासणी करताना सार्वजनिक माध्यमातून जसे की वृत्तपत्र असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। जाहीर नोटीस देणे अत्यंत आवश्यक आहे। काही वेळा हस्तांतरण नोंदवले गेले नसल्यामुळे त्या जमिनीवर अन्य व्यक्तीचा जो काही दावाही या ठिकाणी असू शकतो। त्यामुळे अशा शक्यतांपासून संरक्षण मिळवण्यासाठी जाहीर नोटीस हा एक सुरक्षतेचा जो काही मार्ग म्हणा किंवा उपाय या ठिकाणी आहे। दरम्यान जमीन खरेदीचा जो काही व्यवहार करताना फक्त दस्तावेज पाहणे पुरेसे नसते। त्याच्या कायदेशीर बाजू, विकास आराखडे, झोन तपासणी किंवा वारसा हक्कांची जी काही पूर्ण पडताळणी केल्यासच जसं की व्यवहार सुरक्षित ठरतो। त्यामुळे अनुभवी वकिलांचा सल्ला घेणे आणि सर्व अधिकृत कागदपत्रांची जी काही खातरजमा करणं ही आजची गरज आहे। तर एकंदरीत मित्रांनो, दिलेली माहिती तुमच्या लक्षात आली असेल किंवा जमीनविषयक जे काही गोष्टी आपण खरेदी किंवा विक्री आणि जमिनीबद्दल कोणते व्यवहार या ठिकाणी करतो त्यावेळेस जसं की टायटल नेमका तपासणं गरजेचं आहे, त्याचबरोबर कागदपत्र सुद्धा तपासणं गरजेचं आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा माहितीच्या माध्यमातून थोडीफार माहिती तुम्हाला कळली असेल आणि एकंदरीतच या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल एक आशा बाळगतो। एकंदरीत बोलायचं झालं तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।